आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. मी सौ सुप्रिया सागर साळोखे, प्रभाग क्रमांक 7 क मधून उभी आहे, सर्वसाधारण महिला म्हणून. मी एक सामान्य स्त्री आहे. तसे माझ्या पक्षाने जो मला जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी पूर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. तसेच आमच्या भागातील ज्या समस्या आहेत की रस्ते म्हणा, मूलभूत समस्या म्हणजे रस्ते, गटर आणि ड्रेनेज, त्या मी प्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न पुरेपूर करणार आहे. आपल्याला गरजच आहे की रस्त्यांची समस्या पूर्णपणे मिटवावी. आणि मी जेव्हा माझ्या जनतेकडून मला कौल येणार की नगरसेवक म्हणून जेव्हा माझ्या जनतेकडून मला कौल येईल तेव्हा मी नगरसेवक आपल्या दारी ही योजना राबवणार आहे. त्याचप्रकारे आपल्या भागातील महिलांना कसं सहकार्य करता येईल म्हणजे बचत गटांमार्फत रोजगार, लघु उद्योग, बचत गट, परत बऱ्याच रोजगार लघु उद्योगांच्या माध्यमातून युवा पिढीला पुढे आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक सर्वसाधारण महिला मी सुद्धा आहे. मी सुद्धा कुठल्या मोठ्या बापाची मुलगी नाही आहे आणि मुलगी म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी राहावं ही माझी नम्र विनंती आहे. आज तुम्ही घर टू घर प्रचार करायला लागलाय आणि घर टू घर प्रचार करत असताना ज्या सर्वपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जे काही प्रश्न, मूलभूत प्रश्न असतील त्या संदर्भात तुम्हाला काय विचारणं होते? ज्येष्ठ नागरिकांच्या पण समस्या मला जाणवल्यात की घरी त्यांना बऱ्याच विरंगुळा केंद्रांची गरज आहे. तसेच आपल्या भागात पार्क जे आहेत म्हणजे बागा वगैरे ज्या आहेत तिथं आपल्याला लोकांसाठी, मुलांना खेळण्यासाठी मैदाने, तसेच जे पार्क आहेत त्यांची दुरावस्था आता तुम्हाला माहितीच आहे की मुलांना खेळण्यासाठी असं काही राहिलेलंच नाही. खेळणी वगैरे सगळी तुटलेलीच आहेत. तसेच सकाळी जे मॉर्निंग वॉकसाठी निघतात त्यांना जिमची गरज आहे. त्या सुविधा मी पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आरोग्यासंदर्भात काय असे ठोस प्रश्न येणार आहे? महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे की आपल्याला जाणवते की पुरुष कसाही फिरत गेला तरी दवाखान्यात जाऊन स्वतःला चेक करून येतोय, पण महिला असू दे की आजचं काम उद्यावर, एक गोळी घ्यायचं, तेवढ्यातच थांबायचं. त्यामुळं महिलांपर्यंत जितक्या सुविधा, आरोग्य सुविधा पोहोचवण्यात येईल तितका मी प्रयत्न करणार आहे. युवक आणि युवतींच्या माध्यमातून जे IPS IAS परीक्षासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी जे मार्गदर्शन गरजेचं आहे त्या माध्यमातून तुम्ही काय ठोस पाऊल पुढे उचलणार आहे? त्या माध्यमातून मी आता युवक युवतींसाठी बरेच अभ्यासगृहे, अभ्यासिका तसेच वाचनालय यांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.